सगळेजण आधी आपापल्या कमरा घट्ट पकड आणि मी सांगतो तसं करा. डोळे झाका म्हटलं की झाका आणि डोळे उघडा म्हटलं की उघडा. जर माझा ऐकायचं असेल तर चमत्कार धावतो, अन्यथा नाही. आता मला सांगा, चमत्कार बघायला कुणाला नका वाटतो? सगळ्याला चमत्कार तर पाहिजे आई बापा. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत चमत्कार तर पाहिजे ना. पोरं तयार झाली ठीक आहे म्हणले, लगेच आपापल्या कमरा घट्ट पकड. पोरं तयार आहे, पोरांनी आपापल्या कमरा घट्ट पकडल्या की मामांनी पोरांना आज्ञा केली आहे, डोळे झाकून घ्या. मामांनी आज्ञा केली, पोरांनी आपापले डोळे झाकून घे. पोरांनी डोळे झाकले की मामांनी आपलं रूप पालटलं आणि 7 फळीच्या भुजंगाचं रूप धारण केलं. मामा त्या ठिकाणी आनंदाने डोलू लागले, तसा फुटकार टाकू लागले. तेवढ्या चिंगारीने पोरांना डोळे उघडायची आज्ञा केली. पोरांनी डोळे उघडले. अरे समोर बघता तर काय, 7 फळीचा भुजंग आहे, आनंदाने डुलत आहे. तसा फुटकार टाकत आहे. पोरं घाबरली, थर कापू लागली, अंगातून घाम गळू लागला. पोरांची ती घाबरलेली अवस्था बघून शिकारीने पोरांना पुन्हा आज्ञा केली, पोरांनो डोळे मिटा. पोरांनी पुन्हा डोळे झाकले. माझ्या मामांनी आपलं पूर्ववत रूप धारण केलं आणि पुन्हा पोरांना सांगितलं, पोरांनो डोळे उघडा. पोरांनी डोळे उघडले. पाहतात काय, समोर सद्गुरु संत बाळू मामा उभे आहेत. पोरं गेली अशी मामांच्या चरणीला. तेवढी मामा त्या पोरांना म्हणतात, अरे बाळांनो, बघितला ना व चमत्कार? कसे असो, गेली 12 वर्ष तुम्ही माझी भक्ती करणारे भक्तच आहात. म्हणून त्या पोरांच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येचं त्यांना मिळालेलं ते फळ होतं माई बापा. थोड्या दिवस नाही, 12 वर्ष त्यांनी मामांना भेटण्याची आस मनामध्ये धरली होती. 12 वर्ष मामांना भेटण्याची ती वाट बघत होती माई बापा. आणि ध्यानात ठेवा, जर भक्ती भावानं आम्ही मामांची वाट बघितली तर एक दिवस माझे मामा आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. जसं मामांनी त्या पोरांना दर्शन दिलं की मामांच्या रूपानं साक्षात पद्मनाभ त्यांना भेटलेला होता. औरंगाचं दुसरं चरणी आला पद्मनाभ जोडी. माई बापा, मामांच्या रूपानं जसं त्या पोराला पद्मनाभाचं दर्शन झालं, तसं आजही आपल्या सगळ्यांना माझ्या मामांच्या रूपानं पद्मनाभाचं दर्शन झालेलं आहे. साक्षात पद्मनाभाच्या समोर तुम्ही आम्ही या ठिकाणी विराजमान झालेलो आहोत. ध्यानात ठेवा माई बापा, ज्याच्या समोर विराजमान झालेलो आहोत, हा या जगाचा